मंडळी, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने देशातील सर्व प्रायव्हेट कोचिंग सेंटरबाबत एक मोठा निर्णय घेतलाय। हा निर्णय म्हणजे आता कोचिंग सेंटरमध्ये 16 वर्षाखालील मुलांचं कोचिंग बंद करण्यात आलंय। म्हणजेच या 16 वर्षाखालील मुलांना कोचिंग सेंटरमध्ये दाखल करून घेतलं जाणार नाही। याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला marathijn.com या वेबसाईटवरती बघायला मिळेल। यात केंद्र सरकारने कोचिंग सेंटरबाबत एक नवीन गाईडलाईन जारी केली। या गाईडलाईन मधील सर्व मार्गदर्शक तत्वे तुम्हाला या वेबसाईटवरती बघायला मिळतील। यात कोचिंग सेंटर आता 16 वर्षाखालील मुलांना दाखल करून घेऊ शकणार नाहीत। तसेच कोचिंग सेंटरवर दिशाभूल करणारी आश्वासने आणि चांगल्या गुणांची हमी देण्यावर सुद्धा बंदी घालण्यात आली। कोचिंग सेंटरमध्ये फक्त 16 वर्षापेक्षा जास्त वय असणारे विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतील। तसेच कोचिंग सेंटर्स कोणत्याही विद्यार्थ्याकडून मनमानी शुल्क आकारू शकणार नाहीत। तसंच विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात घालून रस्त्यांवर आणि रस्त्यांच्या कोपऱ्यांवर कुठेही बिनदिक्कतपणे कोचिंग सेंटर्स उघडणे आता शक्य होणार नाही। तसेच आग, भूकंप यासारखे आपत्ती टाळण्यासाठी कोचिंग सेंटर्समध्ये संपूर्ण व्यवस्था करावी लागणार आहेत। महत्त्वाचं म्हणजे कोचिंग सेंटर उघडण्या अगोदर सर्वांना त्यासाठी नोंदणी करावी लागेल। यासाठी गव्हर्नमेंट एक वेबसाईट सुद्धा सुरू करणार आहेत आणि या वेबसाईट किंवा या पोर्टलच्या माध्यमातून सर्व कोचिंग सेंटरना तिथे रजिस्ट्रेशन करावे लागेल। तर मंडळी, केंद्र सरकारला हा निर्णय का घ्यावा लागला, म्हणजेच 16 वर्षाखालील मुलांना कोचिंग सेंटरमध्ये ॲडमिशन घेण्यास बंदी का घालण्यात आली? तर मंडळी, तुम्ही ऐकले असेल की देशभरातील IIT, JEE आणि मेडिकल कोचिंगमध्ये शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटना वाढल्या आहेत। तसेच कोचिंग सेंटरमधील आगीच्या घटना, बेलगाम कोचिंग सेंटरची मनमानी आणि कोचिंग सेंटरमध्ये असणारी अव्यवस्था या अशा गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या आणि या संबंधितच चिंता व्यक्त करणाऱ्या अनेक तक्रारी सरकारला मिळाल्या होत्या। तसेच सुप्रीम कोर्टात सुद्धा हे प्रकरण आहेत। त्यामुळे केंद्र सरकारने हा निर्णय घेतलाय। केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन यांच्या ट्विटर अकाउंटवरती तुम्हाला या संदर्भात सर्व माहिती बघायला मिळेल। तसंच तिथेही एक डाउनलोड लिंक दिलेली आहे, त्याद्वारे ही सर्व मार्गदर्शक तत्वे तुम्ही डाउनलोड करू शकतात। केंद्र सरकारने जारी केलेली ही सर्व मार्गदर्शक तत्वे तुम्ही इथे वेबसाईटमध्ये दिलेल्या लिंकद्वारे PDF फाईलमध्ये ऑनलाईन बघू शकता किंवा तुम्ही ती डाउनलोड करू शकतात। तर या संदर्भाची लिंक इथे दिलेली आहे। तसंच या वेबसाईटची लिंक आम्ही आमच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देऊ। तर या संदर्भात जे काही सर्व मार्गदर्शक तत्वे आहेत त्यापैकी काहींची आपण थोडक्यात माहिती बघूया। यामध्ये कोचिंग सेंटरची नोंदणी केल्यानंतरच एखादी व्यक्ती कोचिंग देईल। कोचिंग सेंटरची नोंदणी सुलभ करण्यासाठी सरकार एक वेब पोर्टल तयार करेल। 3 महिन्यांच्या कालावधीत नोंदणीसाठी अर्ज करणे आवश्यक आहे। नोंदणीकृत कोचिंग सेंटरने नोंदणीची मुदत संपण्याच्या तारखेच्या 2 महिने आधी नोंदणी प्रमाणपत्राच्या नूतनीकरणासाठी अर्ज करणे आवश्यक आहे। कोचिंगचा दर्जा, सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या निकालाशी संबंधित कोणत्याही दाव्यांबाबत दिशाभूल करणाऱ्या जाहिराती केल्या जाणार नाहीत। कोणत्याही गुन्ह्यासाठी दोषी ठरवलेल्या कोणत्याही शिक्षक किंवा व्यक्तीच्या सेवांचा लाभ कोचिंग सेंटर घेणार नाहीत। 16 वर्षाखालील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नाही। तसेच माध्यमिक शाळेच्या परीक्षेनंतरच विद्यार्थ्यांची नोंदणी करावी। कोचिंग सेंटर्स पालकांना विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी भ्रामक दावे किंवा चांगले गुण मिळतील अशी दिशाभूल करणारी आश्वासने देणार नाहीत। ज्याची पात्रता पदवीपेक्षा कमी आहेत अशा शिक्षकाला कोणतेही कोचिंग सेंटर नियुक्त करणार नाहीत। प्रत्येक कोर्सची ट्युशन फी फिक्स असेल। कोर्स दरम्यान फी वाढवली जाणार नाही, त्याची पावती द्यावी लागेल। नियोजित वेळेपूर्वी विद्यार्थ्याने कोर्स सोडल्यास उर्वरित फी 10 दिवसांच्या आत परत करावी लागेल। विद्यार्थी वसतिगृहात राहत असतील तर वसतिगृहाची फी आणि मेसची फी सुद्धा परत करावी लागेल। कोचिंग सेंटरच्या वेबसाईटवर प्राध्यापकांची पात्रता आणि अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा कालावधी हे सर्व नमूद करावे लागेल। वसतिगृहातील सुविधा, फी आणि मेसची संपूर्ण माहिती द्यावी लागेल। मुलांच्या मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी लागेल। तसेच त्यांच्यावर चांगली कामगिरी करण्याचा कोणताही दबाव टाकला जाणार नाही। विद्यार्थी जर काही दबावाखाली असेल तर त्यांच्या मदतीसाठी एक सिस्टीम निर्माण करावी लागेल। कोचिंग सेंटरमध्ये सायकोलॉजिकल काउन्सिलिंग साठी योग्य माध्यम असावे। यात सायकोलॉजिस्ट आणि काउन्सिलरचे नाव आणि त्यांचा वर्किंग टाइम पालकांना कळवावा लागेल। मानसिक आरोग्याबाबत वेळोवेळी कार्यशाळा आयोजित केल्या पाहिजेत। विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षक मानसिक आरोग्य विषयांवर प्रशिक्षण देखील घेऊ शकतात। ज्या कोचिंग सेंटरच्या वेगवेगळ्या शाखा आहेत त्यांना प्रत्येक शाखासाठी स्वतंत्रपणे नोंदणी करावी लागेल। याचाच अर्थ प्रत्येक शाखा ही स्वतंत्र कोचिंग सेंटर सारखे मानले जाईल। कोचिंग सेंटरने टेस्टपूर्वी विद्यार्थ्यांना त्या परीक्षेच्या काठिण्य पातळीबद्दल माहिती द्यावी। कोचिंग सेंटरने विद्यार्थ्यांना करिअरच्या इतर पर्यायांबद्दलही माहिती द्यावी।
अपंग विद्यार्थ्यांना सपोर्ट करण्यासाठी कोचिंगने त्यांना त्यांच्या गरजेनुसार सुविधा पुरवल्या पाहिजेत. कोचिंग सेंटर्स नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना कोणतीही वेगळी फी न आकारता नोट्स आणि इतर साहित्य पुरवतील. साप्ताहिक सुट्टीनंतरच्या दिवशी कोणतीही मूल्यमापन चाचणी किंवा इतर कोणत्याही परीक्षा होणार नाहीत. प्रत्येक वर्ग किंवा बॅचमध्ये नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या विवरणपत्रात स्पष्टपणे नोंदवली जावी आणि वेबसाईटवर ती प्रकाशित केली जावी. कोचिंग सेंटरने घेतलेल्या मूल्यांकन चाचणीचा निकाल त्यांना सार्वजनिक करता येणार नाही. तर अशी काही मार्गदर्शक तत्वे आहेत जी तुम्ही मराठीजनी वेबसाईटवर गेल्यानंतर इथे एक डाउनलोड लिंक दिलेली आहे, त्याद्वारे तुम्ही ती डाउनलोड करू शकतात. आणि जर ही मार्गदर्शक तत्वे एखाद्या कोचिंग सेंटरने पाळली नाही किंवा त्याचे उल्लंघन केले तर यावरती दंड सुद्धा आहेत. कोचिंग सेंटरने मार्गदर्शक तत्वानुसार नोंदणी न केल्यास आणि अटी व शर्तीचे उल्लंघन केल्यास त्या कोचिंग सेंटर्सना मोठा दंड भरावा लागेल. यात पहिल्यांदा उल्लंघनासाठी 25,000 रुपये दंड आहे. त्यानंतर दुसऱ्यांदा उल्लंघन केले तर 1,00,000 रुपये दंड आहे. आणि जर तिसऱ्यांदा उल्लंघन केले तर त्या कोचिंग सेंटरची नोंदणी तर रद्द होईलच, पण त्यासोबतच त्यांना मोठा दंड सुद्धा भरावा लागू शकतो. त्यात भरमसाठ फी आकारणाऱ्या खाजगी कोचिंग सेंटरची वाढती संख्या आणि आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना केंद्र सरकारने ही मॉडेल मार्गदर्शक तत्वे जारी केली आहे. तर केंद्र सरकारला ही मार्गदर्शक तत्वे का जारी करावी लागली तर याविषयी आपण अगोदर चर्चा केली आहे. यामध्ये अलीकडच्या कोटाच्या कोचिंग मार्केट आणि इतर कोचिंग सेंटरमध्ये इंजिनिअरिंग आणि वैद्यकीय परीक्षांची तयारी करणाऱ्या मुलांनी आत्महत्या केल्याची प्रकरणे समोर आली. यात काही पालक आणि स्वयंसेवी संस्थांच्या वतीने हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात पाठवण्यात आलाय. यातील एक पालक अनिरुद्ध नारायण यांनी कोटामधील तरुणांच्या आत्महत्या रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्वांबाबत सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. 2023 मध्ये एकट्या कोटामध्ये 26 आत्महत्या झाल्या, म्हणजे 26 मुलांनी आत्महत्या केल्या 2023 मध्ये. त्यामुळे हा प्रश्न किंवा हा मुद्दा खूप गंभीर बनलाय. यात संसदेमध्येही या विषयावर खूप चर्चा झाली, अनेक मुद्दे मांडले गेलेत. त्यामुळे आता केंद्र सरकारने कोचिंग सेंटरसाठी तपशीलवार ही मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत आणि याचं पालन न केल्यास कोचिंग सेंटरला लाख रुपयांपेक्षाही जास्त दंड भरावा लागू शकतो. तर अशा ही मार्गदर्शक तत्वे आहेत जी तुम्हाला marathijn.com या वेबसाईटवरती बघायला मिळेल आणि इथे दिलेल्या डाउनलोड लिंकद्वारे ही संपूर्ण मार्गदर्शक तत्वे तुम्ही डाउनलोड करू शकतात. तर मंडळी, या नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार 16 वर्षाखालील मुलांचे कोचिंग आता बंद करण्यात आले. केंद्र सरकारचा हा निर्णय तुम्हाला आवडला आहे का? याबद्दल तुमचं मत काय ते या व्हिडिओखाली कमेंट करून नक्की सांगा.